जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घडी आ गई हा. मित्रांनो, तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलो आहे. ती 11वी सुरू होणार आहे का, सगळ्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा, नाही तर तुम्हाला समजणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतो माझ्या युट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सहर्ष स्वागत करतो. बरेचसे प्रेक्षक हे टेन्शन मध्ये आले होते की आपला आता सोमवारी आपण काय बघणार. आता 10वी आता संपली आहे आणि आपल्याला काही बघायला पण नाही आहे. आणि जी पाऊस वेब सिरीज आहे ते आता सुरू आहे की नाही मला माहित नाही, तुम्ही कमेंट करून सांगा की ती सुरू आहे की नाही आहे. पण आता जी इस मज्जाने नवीन अनाउन्समेंट केली आहे साको वेब सिरीजची. आता ही साको वेब सिरीज काय आहे तर मित्रांनो, साको वेब सिरीज आहे म्हणजे साको म्हणजे होती पूल, जो आपल्या आयुष्याला जोडून ठेवण्यास म्हणजे दोन व्यक्तीला जोडून ठेवण्याचं काम करतात. तसेच दोन गावांना पण संपर्क जोडण्यासाठी या पुलाचा उपयोग होतो. म्हणून हा खूप कामाचा पूल आहे. तसंच आम्ही पण एक पूलचंच काम करतो की तुमचा आवाज हा दिग्दर्शकापर्यंत पोहोचवतो. म्हणजे तुमची काही मागणी आहे ते दिग्दर्शकापर्यंत, जे 10वी मेकर्स आहे, नितीन सर असो, शौरेन दत्ता सर असो किंवा बाकी पण टीम असो, त्यांच्यापर्यंत तुमचा संदेश नेण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे आम्ही पण तुमच्यामधला एक पूलच आहे. तर मित्रांनो, साको ही वेब सिरीज खूप म्हणजे गावाकडलं सीन असणार आहे. आणि यावेळेस शूटिंग जे आहे ते कोकणामध्ये होणार आहे. म्हणजे एक मस्त आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे यामध्ये पण बघायला भेटलं होतं डोंगर दऱ्या मस्त निसर्गरम्य वातावरणात शूटिंग घेतली ना तर एकदम खतरनाक वाला सीन होऊन जाते तो. तर ही साको वेब सिरीज आहे आणि यामध्ये कोणते कोणते कलाकार दिसणार आपल्याला. तर बरेचसे लोक म्हणत होते की 10वी मधलेच घ्या, पण हे असणार की नाही. आता तुम्हाला इथे काही पोस्ट दिसेल, तुम्ही पॉज करून वाचू शकता ते. त्यामधून तुम्हाला आयडिया येईल की समोर काय होणार आहे. आणि कोणाला नाही समजलं तर मी आहे ना मित्रांनो, काही असतात भोडे भाबडे असतात, त्यांना समजत नाही तर मी त्यांना समजावून सांगेन, आहे ना तुमचा भाऊ आहे. तर मित्रांनो, आता इथे पहिली पोस्ट जी आहे, म्हणजे मी काल युट्यूब बघत होतो, असं स्क्रोल करत होतो आणि माझ्या मनात एक दुःख होतंच की 10वी संपणार आहे. आता लोकांचा पण विचार करावा लागते. आता सोमवारी त्यांना काय एंटरटेनमेंट काय बा, एकच दिवस होता तो एंटरटेनमेंटचा. आता त्याच्यामध्ये मला एक दिसली की मधुकरची पोस्ट. आता मी म्हटलं की असेल आता असंच की 10वी संपली आहे, आता निरोप म्हणून काही मेसेज यांनी टाकला असेल की तुम्ही प्रेम दिलं असं तसं खूप सारं. तर त्यामध्ये असं लिहिलं होतं की मंडळी तुम्हाला खडखडून हसवणारा मध्या पुन्हा येणार लवकरच, आणि शेवटी असा हार्ट रेडवाला. त्याच नंतर मधुकरचीच नाही तर त्याच्या खाली गेलो तर अभ्याची पण पोस्ट होती. अरे म्हटलं हे पण वाचू म्हटलं आता. तर शाळेत पहिला येणारा, आईचं स्वप्न पूर्ण करणारा आणि मित्राचा लाडका अभ्या तुमच्या भेटीला पुन्हा लवकरच. याच्या शेवटी पण असा हार्ट होतो. ही पोस्ट पाहून तर मग माझा हार्ट धडधड करायला लागलं. त्याच नंतर अजून खाली गेलो तर अजून खाली रेशमाचं पोस्ट होतं, ते शेवटी वाचावं. पण त्याच्या पहिले आपण केवडाचं. आता बरेचसे लोक म्हणत होते की शेवटच्या भागामध्ये केवडाला दाखवायला पाहिजे होतं, पण केवडाला काही काम असेल म्हणून ती नाही आली. तर तिचा पण पोस्ट होता की तुमच्या आवडत्या केवडा या भूमिकेला तुम्ही खूप प्रेम दिलं, त्यासाठी तुमचे खूप आभार आणि खूप प्रेम. याच्या शेवटी पण असा हार्ट आहे. याच्यामध्ये असं काही दिलं नाही की पुन्हा भेटू लवकर, पण या पोस्टमध्ये तुम्हाला दिसून जाईल की काय लिहिलं आहे तर. आणि त्याच नंतर आपले सर्वांचे लाडके कांबळे सर, नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे आपले लाडके कांबळे सर ही शिकवण अशीच सुरू ठेवणार आहेत. एवढंच आहे आणि याच्या शेवटी पण ते आहेच. त्याच्यानंतर आता ही शेवटची पोस्ट आहे आणि ही शेवटची पोस्ट पाहून तर तुम्हाला एकदम क्लिअर कट आयडिया होऊन जाईल की काय असेल. नाही समजलं तर आपण आहेच भाऊ. तर त्यामध्ये लिहिलं आहे की तुमची लाडकी रेश्मा, म्हणजे मी नाही म्हणताय असं, अशी रेश्मा म्हणताय की तुमची लाडकी रेश्मा पुन्हा तुमच्या भेटीला येईल आणि एका नवीन भूमिकेतून लवकरच. आता पण तुम्हाला समजलं नसेल तर आता जाऊ द्या, मीच सांगतो. आता मला एक सांगा की इस मज्जाकडे दुसरी वेब सिरीज चालू नाही आहे. आता ती पाऊस वेब सिरीजचं तुम्ही कमेंट केलं का नाही, मी नंतर बघेल पाऊस वेब सिरीज चालू आहे की नाही तर. पण आता 10वी संपल्यानंतर एकच वेब सिरीजचं नाव येत आहे, ती म्हणजे साको वेब सिरीज. आणि यामध्ये हे कलाकार दिसू शकतात. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकतात. हे कलाकार जे आहे म्हणजे रेश्मा झाली, केवडा झाली, अभ्या झाला, मधुकर झाला. आता बाकीच्यांचं नाव नाही आलं, किरण वगैरे, तो विकास छोटा, त्याचं वगैरे नाव नाही आलं, पण यांचं नाव येत आहे समोर. आणि यांच्या मॅसेज समोर लिहिलं आहे की लवकरच भेटू, लवकरच एका नवीन भूमिकेत.
म्हणजे याच्यावरून आपण आयडिया लावू शकतो की हेच कलाकार आपल्याला साकव वेबसिरीज मध्ये पण बघायला भेटू शकतात. पण इथे कन्फर्म नाही म्हणत मी, म्हणजे मी कधीच खोटी माहिती देत नसतो, म्हणजे काही फायदा पण नाही आहे. फेक न्यूज म्हणून काय तात्पुरतं तुम्ही फेमस होऊ शकता. जर लोकांच्या मनात घर करायचं असेल तर तुम्हाला योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. तर मित्रांनो, तुम्ही जे 10वी वाला सपोर्ट केला आहे आणि खूप सारं प्रेम दाखवलं आहे, तसंच सपोर्ट तुम्ही मागच्या व्हिडिओला पण केलाय माझ्या, आणि एवढा सपोर्ट पाहून तर माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले होते. म्हणून मी इकडे शेला ठेवला आहे इकडे. आता तो दाखवत नाही तुम्हाला, पण शेला ठेवला आहे की जर मला रडू आलं तर असं पुसता येते थोडं. म्हणजे आपण गावाकडले लोक म्हणून शेलाच ठेवावं लागते, काही टिश्यू वगैरे नाही. त्या व्हिडिओमध्ये ते टिश्यूचं बोललो होतो मी, पण ते म्हणे लोक म्हणे मग टिश्यू नाही म्हणे आमच्याकडं, मग शेला घेतला चालेल का म्हणे. मी म्हटलं हा रुमाल काही घेतलं चालते, काही टेन्शन नाही, आपण गावाला लोक आहे, आपण कुठं पण ऍडजस्ट होऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या ज्या व्हिडिओला सपोर्ट केला आहे तसाच सपोर्ट या व्हिडिओला पण करा. आणि आपले रिव्ह्यू आवडत असेल तर कमेंट नक्की करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. तसेच तुम्हाला आणखी अपडेट बघण्यासाठी एकच काम करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथेच तुमची रजा करतो. भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि हसत राहा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. टाटा.